ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते ना? सिद्धी. हो सर. ओके. सो काल आपण पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म स्टार्ट केलं होतं. पोलार फॉर्म अँड सॉरी एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, हे आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं होतं. याचे प्रॉब्लेमही आपण डिस्कस केलेले होते. सो काही प्रॉब्लेम्स आपल्याला आणखीन घ्यायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये वरती. सो आपण ते कंटिन्यू करूया मग. ठीक आहे. सो काय स्टेप्स होत्या पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड आउट करण्यासाठी. सो स्टेप्स, ओके, पुन्हा रिपीट करतो मी. फर्स्ट स्टेप काय होती, टू फाइंड ए अँड बी. ए अँड बी म्हणजे तुम्ही काय फाइंड आउट करता ॲक्च्युअलमध्ये, रिअल नंबर, आणि बी म्हणजे कोण असतं, इमॅजिनरी नंबर. ओके, याला तुम्ही फाइंड आउट करताय. सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, मॉड्युलस. मॉड्युलस आपण डिनोट करतो मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं असतं याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड. बरोबर, ॲम्प्लिट्यूडला आणखीन एक नाव काय आहे, आर्ग्युमेंट. ओके, याला आपण डिनोट करतो थिटा. याचा फॉर्म्युला काय असतो, टॅन इनवर्स बी अपॉन ए. देन नंबर 4 अँड नंबर 5. करेक्ट. नंबर 4ला आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, पोलार फॉर्म. हां, पोलार फॉर्मचा काय फॉर्म्युला होता मी काल सांगितलेलं तुम्हाला, झेड इज इक्वल टू आर झेड इन ब्रॅकेट ए सॉरी एक मिनिट. झेड इज इक्वल टू रेस आर टू इन ब्रॅकेट आय कॉस थी. थिटा प्लस आय साइन थिटा. बरोबर. आणि नेक्स्ट आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म नंबर 5. एक्सपोनेन्शियल फॉर्म. हां, याच्यासाठी झेडचा फॉर्म्युला काय होता, झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा. ठीक आहे. सो एक 6-7 प्रॉब्लेम आपण लास्ट लेक्चरला स्टडी केले होते. सो काही प्रॉब्लेम जे बाकी होते ना ते आपल्याला आज डिस्कस करायचे. आता त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे प्रॉब्लेम आपल्याला स्टडी करायचे बघा, त्याच्यामध्ये फक्त रिअल नंबर प्रेझेंट असेल किंवा इमॅजिनरी नंबर प्रेझेंट असेल. क्वेश्चन आपला सेम तोच आहे. काय क्वेश्चन आहे आपला, टू फाइंड पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. फाइंड पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. हां, सो 3 प्रॉब्लेम मी इथं घेतो. समजा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं -i. 4 प्रॉब्लेम घेऊ आपण. त्यानंतर आहे -1. ठीक आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे सपोज +2. आणि चौथा प्रॉब्लेम आहे सपोज आपल्याकडं 2i. ठीक आहे. आता हे 4 प्रॉब्लेम आहे. आपण इथं काय बघा, पहिल्या प्रॉब्लेममध्ये फक्त इमॅजिनरी नंबर आहे. सेकंड प्रॉब्लेममध्ये फक्त रिअल नंबर आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये फक्त रिअल नंबर आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये फक्त कोणता नंबर आहे आपला, इमॅजिनरी नंबर आहे. करेक्ट आहे. सो असं जर असेल ना तर काय याचे मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड काय येतात हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन मी इथं करत बसत नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या ॲक्सिसवरती येणार आहे, त्याच्यामुळे त्याचा अँगल किती असणार हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो 4 एक्झाम्पल जे आहेत यांचा आपल्याला मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड तर फाइंड आउट करता येणारच आहे. बरोबर. सो आपल्याला फक्त पुढं मग काय फाइंड आउट करायचं आहे, पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता जे त्या दिवशी नव्हते बघा त्यांच्यासाठी मी पुन्हा रिपीट करतो की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होणार आहे. ओके. सो समजून घ्या आता एकदम व्यवस्थित. इथं मी आता क्वाड्रंट सिस्टीम पुन्हा एकदा ड्रॉ करतो. हा आपला एक्स ॲक्सिस आहे. दिस इज अवर वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस कोणता असतो, रिअल ॲक्सिस असतो. बरोबर. आणि वाय कोणता असतो, इमॅजिनरी ॲक्सिस. याच्यावरती सगळे इमॅजिनरी नंबर्स येतात. हां, आता अँगल्स बोला. इथं अँगल किती असतो, आता अँगल मार्क करतो मी. स्टार्ट करणार आपण इथून. सो अँगल झाला किती आपला, एक्स ॲक्सिसला 0. बरोबर. इथं किती अँगल असतो, π/2 म्हणजे 90 डिग्री.
हेअर इज पाय, हेअर इज 3π/2 म्हणजे 270 आणि पुन्हा इथं अँगल किती येतो 2π येतो. बरोबर. आता हे बघा पहिला प्रॉब्लेम काय -i. मायनस आयचा कोइफिशियंट किती आहे -1 आहे. म्हणजे तो -i अप्रॉक्सिमेट कुठं येणार आहे बघा वाय ॲक्सिस, कारण इमॅजिनरी नंबर आहे. बरोबर ना. इमॅजिनरी नंबर प्रेझेंट कुठं असतो इमॅजिनरी ॲक्सिसवरती. करेक्ट आहे. तो व्हॅल्यू किती येते -i. समजून घ्या -i म्हणजे आयचा कोइफिशियंट किती इथं -1 आहे. सो -1 हा नंबर कुठे येईल पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला येईल का निगेटिव्ह वाय ॲक्सिसला येईल. ऑब्विसली निगेटिव्ह वाय ॲक्सिसला येईल. बरोबर. सो इथं तो नंबर येईल बघा -1. आता मी काय करतो समजा हे जे प्रॉब्लेम घेतलेत ना आपण यांना मी Z1 Z2 Z3 Z4 असं कन्सिडर करून घेतो म्हणजे तुमच्या ते आणखी थोडंसं लक्षात येईल. हे बघा पहिल्या प्रॉब्लेमला मी कन्सिडर केलं Z1, दुसऱ्या प्रॉब्लेमला मी कन्सिडर केलं Z2, तिसरा प्रॉब्लेम आहे Z3, चौथा प्रॉब्लेम आहे Z4. ओके. -i आहे. -i म्हणजे समजा ते -1 झालं. करेक्ट. हा झाला -1. बरोबर ना. -1 हा माझा जो पॉईंट झाला -1. करेक्ट. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय बघा Z2 -1 आहे. -1 हा रिअल नंबर आहे. ओके. सो ह्या बाजूला पॉझिटिव्ह रिअल नंबर्स येतील पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, निगेटिव्ह एक्सिसला कोणते येतील निगेटिव्ह. सो इथं झाला बघा तो माझा -1. ओके. वाटलं तर तुम्ही पॉईंट्सला नावं पण देऊ आपण नंतर. ओके. समजा हा तुमचा कोणता कॉम्प्लेक्स नंबर होता Z1, हा कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला Z2. आता Z3 काय आहे बघा +2 आहे. 2 कोणता नंबर आहे परत 2 इज द रिअल नंबर. बरोबर ना. रिअल नंबर कशावरती येतो रिअल ॲक्सिसवरती. मग तो इथं येईल ॲप्रॉक्सिमेट 2. बरोबर. याला मी नाव देतो Z3. बरोबर आहे. आणि नेक्स्ट बघा +2i. आय म्हणजे इमॅजिनरी. सो तो इमॅजिनरी ॲक्सिसवरती येईल. सो 2 समजा तो इथं येईल ॲप्रॉक्सिमेट. ओके. इथं 2 आला. याला नाव द्या तुम्ही Z4. ओके. मी कलर चेंज करतो. हा माझा Z3 इथलचा पॉईंट, हा पॉईंट कोणता आहे माझा Z4 झालं. हे झाले बघा आर्गान्स डायग्राम ज्याच्यावर मी हे सगळे पॉईंट्स मार्क केले. आता कॅल्क्युलेशन न करता मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं बघा तुम्ही डायरेक्टली इथं लिहू शकता आपल्या आन्सरमध्ये. ओके. इथं आहे माझा कॉम्प्लेक्स नंबर पहिला. बरोबर. सॉरी. ठीक आहे. हा झाला आपला कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट आपल्याला काय लागतं बघा इथं मॉड्युलस. बरोबर. आणि नेक्स्ट काय लागतं आपल्याला इथं ॲम्प्लिट्यूड. आता आणखीन 2 कॉलम मला वाढवायचे पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके. पण मी अगोदर हे फाइंड आउट करतो त्याच कॉम्प्लेक्स नंबरसाठी. सो पहिला जो कॉम्प्लेक्स नंबर होता माझा Z तो किती आहे फर्स्ट. हे बघा ते 4 प्रॉब्लेम आपले. हां पहिला आहे बघा -i. सो इथे लिहिला Z इज इक्वल टू -i. बरोबर आहे. हां आता याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. बरोबर ना. हे तुम्हाला मी अगोदर सांगतो की मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड काय येणार आहे याचे. ए आणि बीच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू -1 आहे. करेक्ट. अरे समजतं आहे का. हे बघा वाटलंच तर मी इथं आणखीन थोडंसं ॲड करतो ए आणि बीच्या व्हॅल्यूज पण. सो ते व्यवस्थित तुम्हाला मग एकाच टेबलमध्ये सगळं कळून जाईल. सो त्यासाठी मला पेनची थिकनेस थोडी कमी करावं लागेल. हे बघा आता व्यवस्थित. हां इथं मी लिहितो पहिला आपला कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. नेक्स्ट इथं येईल बघा आपली एची व्हॅल्यू म्हणजे त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ए किती आहे. नेक्स्ट येईल बघा इथं बी. त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बीची व्हॅल्यू काय. ओके. नेक्स्ट काय येईल बघा इथं मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे काय असतो आर. ओके. नेक्स्ट काय येईल तिथं ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे थिटा. बरोबर आहे. हा झाला ॲम्प्लिट्यूड. आता पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आता इथं बसणार नाही. सो त्याचं मी सेपरेट फाइंड आउट करतो. ओके. सो आपला पहिला कॉम्प्लेक्स नंबर काय होता Z1 इज इक्वल टू
पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला Z1 इज इक्वल टू मायनस आय, बरोबर आहे. हां, मला सांगा याच्यामध्ये ए म्हणजे रिअल नंबर आहे का रे याच्यात? व्यवस्थित करतो मी थोडंसं. Z1 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस आहे. याच्यामध्ये रिअल नंबर नाही आहे, बरोबर ना. सो ए ची व्हॅल्यू किती झाली? 0. बी ची व्हॅल्यू किती आहे? -1. हे बघा इथं येतो -1. इथं मी आर्गन्स डायग्रामवरती त्याला शो केलं आहे -1. ओके. मग याचा मॉड्युलस किती असतो रे? कोण सांगतं? मी ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. समजा जर फक्त तुम्हाला रिअल नंबर किंवा इमॅजिनरी नंबर दिले असतील तर मॉड्युलस काय असतो? तोच नंबर, बरोबर ना. म्हणजे हाच नंबर फक्त तो पॉझिटिव्ह करून लिहायचा असतो 1, कारण मॉड्युलस नेवर बी निगेटिव्ह 1 आला. आणि थिटा किती रे? ॲम्प्लिट्यूड बघा -1 कुठे आहे? कोणत्या ॲक्सिसवरती आहे? निगेटिव्ह वाय ॲक्सिस. त्याचा अँगल किती इथं? 3π/2. सो थिटा किती झाला? हा 3π/2. हे झालं पहिल्याचा आन्सर. ओके. नेक्स्ट आहे Z2 इज इक्वल टू -1. सो Z2 इज इक्वल टू -1. आता याच्यामध्ये रिअल नंबर किती दिला आहे तुम्हाला? -1. याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर नाही आहे, सो तो 0, बरोबर. आरची व्हॅल्यू किती परत? 1. जो हा नंबर आहे तोच. ओके. सो थिटा किती आहे बघा? -1 इथं आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. त्याचा अँगल किती? निगेटिव्ह एक्स ॲक्सिसचा पाय. सो हे झालं पाय. ओके. नेक्स्ट Z3 किती बघा? 2. सो इथं दिलं मी Z3 इज इक्वल टू 2, बरोबर. हां, मग Z3 जर 2 असेल तर 2 कुठे येतो? हे बघा इथं आर्गान्स डायग्राममध्ये 2 आला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, बरोबर. सो याचा ए झाला 2, इमॅजिनरी नंबर नाही आहे, 0, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे मॉड्युलस आर आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचा अँगल किती? 0, बरोबर ना. अँगल झाला 0 किंवा 2π. आणि लास्ट Z4 किती आहे? -2 आहे, बरोबर. सो याचा रिअल नंबर 0 आहे, इमॅजिनरी नंबर बी किती येतोय? -2. आयचा कोइफिशियंट -2. मॉड्युलस किती परत? आहे तोच नंबर, फक्त पॉझिटिव्ह करून 2, बरोबर. -2 आहे का +2 आहे रे तो? सॉरी, हा 2 आहे फक्त, मायनस नाही आहे. मायनस मी रिमूव्ह केला इथलचा, ठीक आहे. मायनस नाही आहे, 2 आहे फक्त. ओके. सो ए ची व्हॅल्यू 0, बी ची व्हॅल्यू 2, आर ची व्हॅल्यू 2. सो थिटा किती होईल? 2i हा नंबर आहे ना. 2i बघा कुठे आहे? म्हणजे तो इमॅजिनरी नंबरवरती येईल इथं, बरोबर. त्याचा अँगल आहे π/2. सो हा अँगल झाला आपला π/2. सो मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड मी फाइंड आउट केले, चारही नंबरचे. आता फक्त आपल्याला पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचे, बरोबर आहे. आता पोलार फॉर्म कोणाचं बघा? Z इज इक्वल टू -i. याचं मी पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहितो. पोलार फॉर्म Z इज इक्वल टू, बरोबर, आर. किती? आरची व्हॅल्यू 1 इन ब्रॅकेट कॉस थिटा किती रे? 3π/2 प्लस आय साइन 3π/2, बरोबर. हा झाला पोलार फॉर्म. नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल? Z इज इक्वल टू आर. आरची व्हॅल्यू 1. इथं 1 इंटू दिस ब्रॅकेट म्हणजे फक्त एवढा ब्रॅकेटच राहील. हा 1 नंतरच्या स्टेपला नाही दिला तरी चालेल, पण आपण ठेवू त्याला. ओके. 1 इंटू आर. एक मिनटं, आर आहे, आर लिहिला मी इथं. सो 1 इंटू म्हणजे आर इंटू काय फॉर्म्युला आहे? e⁻⁴ थिटा. सो e⁻⁴ थिटाची व्हॅल्यू किती आहे? 3π/2. हे झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे झालं Z इज इक्वल टू -iचं, बरोबर. आता पुढचा काय बघा? Z इज इक्वल टू -1. सेकंड एक्झाम्पलचं मी तुम्हाला एकत्र सॉल्व करून सांगू राहिलं आहे, म्हणजे तुम्हाला कम्पॅरिझनला सोपं जाईल कसं सॉल्व झालं आहे. Z इज इक्वल टू -1. मग याचा पोलार फॉर्म काय येईल? Z इज इक्वल टू आरची व्हॅल्यू परत 1 आहे, बरोबर. कॉस -1 काय अँगल आहे बघा याचा? पाय. सेकंड. सो कॉस पाय प्लस आय साइन पाय. एक्सपोनेन्शियल फॉर्म. Z इज इक्वल टू आर. आरची व्हॅल्यू 1 इंटू e⁻⁴ थिटा किती? पाय. करेक्ट. नेक्स्ट Z3 इज इक्वल टू 2. पुढचा प्रॉब्लेम होता आपला Z3 इज इक्वल टू 2. सो पोलार फॉर्म
झेड इज इक्वल टू आरची व्हॅल्यू किती यासाठी मग 2 बरोबर. मग इथं कॉस 0 प्लस आय साईन 0 कारण अँगल 0 आहे ना 0 किंवा 2 पाय अँगल म्हणजे ॲम्प्लिट्यूड 0 आहे बघा. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म झेड इज इक्वल टू आर आरची व्हॅल्यू 2 इंटू ई रेस टू आय थिटा थिटाची व्हॅल्यू 0 आहे बरोबर. ओके. आणि लास्ट Z4 इज इक्वल टू किती आहे 2i. सो पहिलं परत पोलार फॉर्म झेड इज इक्वल टू आर आरची व्हॅल्यू किती आहे 2 कॉस थिटा किती थिटा 2i साठी हे बघा 2i थिटा किती आहे थिटा म्हणजे लास्ट कॉलम π/2 ओके. सो आता झाला कॉस π/2 प्लस आय साइन π/2. नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म झेड इज इक्वल टू हां एक्सपोनेन्शियल फॉर्म आर आरची व्हॅल्यू 2 ई रेस टू आय थिटा किती आहे π/2. ओके. सो दीज आर द आन्सर्स चारही एक्झाम्पलचे. हे आता हे पोलार फॉर्म काढायच्या अगोदर हे मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं हे मी मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके. याच्यामध्ये आता कोणाला काही डाऊट रे पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण इथं स्टँडर्ड व्हॅल्यूचं कन्वर्जन केलं पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स? येस. ठीक आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का आता आपल्याला पोलार फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिलेले असतील त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे झेड इज इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. ठीक आहे. ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आपल्याला ते आणायचे. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 येतो. आपली सेम एक्झरसाइज जी चालू आहे ती 1.3 आहे त्यातला क्वेश्चन नंबर 5 आहे. ओके. सो क्वेश्चन असा आहे एक्सप्रेस द फॉलोइंग numbers in the form of x plus iy. x plus iy दिले बघा त्यांनी इथं मी x plus iy ला रिप्लेस करतो. x plus iy म्हणजेच a plus ib. ओके. व्हेरिएबल तुम्ही काही वापरू शकता देयर इज नो इश्यू. ओके. एक्झामला जर x plus iy आलं तर x plus iy लिहा. ओके. जर आपण त्याला a plus ib घेतोय पहिल्यापासून तर मी त्याला a plus ibच ठेवतो. ओके ना. आता फर्स्ट एक्झाम्पल काय बघा झेड इज इक्वल टू √3 इन ब्रॅकेट cos π/6 प्लस आय साइन π/6. ओके. हे एक्झाम्पल आहे. याचं मला a प्लस आय बीच्या मध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. फक्त काय करायचं आहे बघा दिलेलं इक्वेशन सॉल्व करणे बस. सो √3 इन ब्रॅकेट सांगा cos π/6 म्हणजे किती रे cos 30. तुमच्यापैकी मला सांगा cos 30 ची व्हॅल्यू किती आहे. पाठ नाही. cos 30 आहे √3/2 प्लस आय साइन π/6. सांगा मला साइन π/6 ची व्हॅल्यू किती. साइन π/6 म्हणजे साइन 30 असतो 1/2 आणि हा आय. ठीक आहे. आता √3 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो काय होईल ब्रॅकेट ओपन करू आपण डायरेक्टली. आता ब्रॅकेट लिहायची गरज नाही. √3 इंटू √3 तो झाला 3. सो 3/2 प्लस √3 इंटू 1 √3/2 इंटू आय. दिस इज द फायनल आन्सर. किती सोपं आहे बघा. झालं का. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये ए ची व्हॅल्यू झाली 3/2 बी ची व्हॅल्यू झाली √3/2. ओके. जर तुम्हाला एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये विचारलं असतं तर एक्सची व्हॅल्यू झाली 3/2 वायची व्हॅल्यू झाली √3/2. ओके. पण तुम्हाला यासाठी अँगल माहीत पाहिजे. आपला अजून ट्रिग्नोमेट्रीचं चॅप्टर झालेलं नाही आहे. सो जर तुम्हाला व्हॅल्यू माहीत नसतील तर काय अडचण नाही.
ठीक आहे. बट ज्यावेळेस आपलं ट्रिग्नोमेट्री चॅप्टर होईल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज पाठ पाहिजेत. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. हां, सेकंड प्रॉब्लेम आहे e⁻π/3i. सेकंड वन, z इज इक्वल टू ईचा पावर π/3i. बरोबर ना? आता हा प्रॉब्लेम आहे, याला मला सॉल्व्ह करायचा आहे. बघा आता व्यवस्थित, आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो रे ओरिजिनल? z इज इक्वल टू r इंटू e⁻i θ असतो. बरोबर आहे ना? आता इथं r ची व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे दिलेली नाही डायरेक्ट तुम्हाला. बरोबर ना? दिसत नाही बघा. म्हणजे मला सांगा r म्हणजे कोण असतो? हा ईचा कोइफिशियंट जो आहे तो r आहे. बरोबर ना? ईच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जो आला आहे तो r आहे. आता इथं काहीच नाही, म्हणजे r ची व्हॅल्यू किती घ्यायची रे मुलांनो? r किती? काहीच नाही म्हणजे किती? 1. अरे 1 आहे r. ठीक आहे. आणि थिटा किती आहे? थिटा इज π/3. ओके. हां, आता ह्या नंबरला मी पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म होता. सो पोलार फॉर्म काय असतो? z इज इक्वल टू r इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस i साइन थिटा. ओके. सो z इज इक्वल टू r ची व्हॅल्यू 1 आहे, कॉस थिटा किती? π/3 प्लस i साइन π/3. ठीक आहे. r ची व्हॅल्यू 1 आहे, सो नाही लिहिलं पुढच्या स्टेपमध्ये तरी चालेल. सो z इज इक्वल टू, ओके, r ची व्हॅल्यू 1, कॉस π/3 म्हणजे कॉस 60. कॉस 60 किती? 1/2 प्लस साइन π/3. साइन π/3 म्हणजे साइन 60. साइन 60 किती? √3/2 आणि हा i. हे झालं z इज इक्वल टू a प्लस IBच्या फॉर्ममध्ये. सोपं आहे की नाही? 3-3 मार्काचे क्वेश्चन असतात बरं की रे थेरीला. बघा किती सिम्पल आहे. पण तुम्हाला फक्त अँगल्स माहीत पाहिजे, त्यांच्या व्हॅल्यूज. ओके. आता नेक्स्ट नंबर 3, z इज इक्वल टू √2 इन ब्रॅकेट कॉस 7π/4. हां, आता इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. 7π/4 प्लस i साइन 7π/4. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मला कॉस 7π/4 आणि साइन 7π/4 ह्या व्हॅल्यू मला फाइंड आउट करायच्यात. आता आपलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण स्टडी करणार आहे की हायर अँगल कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे ना? सो ती मेथड जी आता मी तुम्हाला मेथड सांगतोय बघा, ती मेथड आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये यूज करणार आहे. ट्रिग्नोमेट्रीमध्ये 2 मेथडने आपण असे प्रॉब्लेम हायर अँगलचे सॉल्व्ह करतो. एक असतं बेसिक मेथड, जिथं तुम्ही डायरेक्टली रोटेशन पद्धत वापरतात अँगल काढण्यासाठी, आणि दुसरं आहे अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके. आपण ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 एका सोबतच घेणार आहे, म्हणजे 1 बाय 1. सो त्यावेळेस तुम्हाला त्या दोन्ही मेथड मी शिकवणार आहे. त्यातली पहिली मेथड मी इथं वापरतो, कारण आपलं पहिलं चॅप्टर अँगल आणि इट्स मेजरमेंट झालेलं आहे. सो अँगल काय असतं ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. हे बघा, सो थिटा किती आहे? थिटा म्हणजे त्याचा अँगल किती आहे? 7π/4 आहे. आता ह्या 7π/4ला मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? तर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे मला एक्झॅक्ट अँगल समजेल तो किती आहे. सो 7. ओके. हा π/4 म्हणजे किती असतो रे? π/4 असतो 45. बरोबर ना? 45. येस. मग आता 7 × 45 किती झाला? 45 × 7. क्विक कोण सांगते मला? 315. 315. ओके. 315 डिग्री. हा 15. ओके ना? आता इथं मी क्वाड्रंट सिस्टीम आपली ड्रॉ करतो. अँगल मला मार्क करायचा एवढा 7π/4. व्यवस्थित समजून घ्या. हे आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला स्पीडमध्ये जमेल कसं फाइंड आउट करायचं आहे. हां, इथलचा अँगल किती रे? बोला. 0. इथलचा अँगल किती असतो? 90 डिग्री. डिग्रीमध्ये घेतो आहे मी. इथं 180. इथं किती परत? 270. इथं किती परत? 360. 2π म्हणजे 360. बरोबर. आपला अँगल कसा आलेला आहे? हा अँगल आलेला आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह अँगल असेल तर कसं रोटेशन घ्यायचं? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? चॅप्टर नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट अँड अँटी क्लॉकवाईज. बरोबर. 315 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल रे? हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड, हा थर्ड, इथं फोर्थ. 315 कुठे येईल सांगा? बरोबर सांगताय, सांगा. 315 कुठे येईल? कोणत्या क्वाड्रंटमध्ये?
हा आपला फर्स्ट Fourth. क्वाड्रंट असतो, हा आपला सेकंड क्वाड्रंट असतो, फोर्थ, व्हेरी गुड, थर्ड, हा फोर्थ क्वाड्रंट. चौथ्या क्वाड्रंट मधील अप्रॉक्सिमेट ड्रॉ करायचं बघा. सपोज इथं येईल 315, ओके, एवढा अँगल. सो काय करायचं, इथं एक मी रे ड्रॉ केला, हा ओके. हा जो थिटा तुम्ही इथं ड्रॉ केलाय ना, हा थिटा आहे तुमचा 315 डिग्री. इथून हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इथपर्यंत आलो आपण. आता इथं जो रे ड्रॉ केला, ओरिजिनला समजा मी ओ नाव देतो, जो रे ड्रॉ केला त्या रेवरती मी एक पॉईंट घेतला, समजा इथं ए. सो ऑलवेज काय करायचं माहिती आहे का, ऑलवेज जो पॉईंट तुम्ही घेतलाय ना त्या पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे ऑलवेज. इथं मी एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ठीक आहे. हा परपेंडिक्युलर, याला समजा मी नाव दिलं यम. आता इथं मला दिसतो की एक ट्रायंगल तयार झाला इथं ओ ए यम, ओके ना. हा ट्रायंगल तयार दिसतोय का, ओ ए यम, हा ट्रायंगल तयार झाला आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला कोणता अँगल लागतो, ट्रायंगलच्या आतमधला अँगल जो एक्स ॲक्सिस सोबत केलेला आहे, हा. आता हे बघा, इथून अँगल स्टार्ट झाला होता, इथून तर ह्या रे पर्यंत अँगल आहे 315. जर तो कम्प्लीट आपण इथपर्यंत जर आणला असता तर तो अँगल झाला असता 360, बरोबर. सो इथं 315 आहे. मग राहिलेला हो आतमधला ट्रायंगल मधला अँगल किती येईल रे, 360 मायनस 315 किती, 45. सो काय करायचं ऑलवेज, हां 45 डिग्री तो अँगल आला. ऑलवेज काय करायचं, जो काही रे तुम्ही ड्रॉ केलाय ना, तो रे ड्रॉ केल्यानंतर ओके त्या रेवरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. ही बेसिक मेथड आहे खूप, हायर अँगल फाइंड आउट करण्यासाठी, ओके. सो एक जो ट्रायंगल तयार होतोय त्या ट्रायंगलमध्ये आतला अँगल घ्यायचा आहे, म्हणजे एक्स ॲक्सिस सोबत होणारा अँगल, ओके. तेवढा अँगल फक्त तुम्ही काढा, म्हणजेच आपल्याला ते अँगल फाइंड आउट करायचे. म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो आता, जो तुम्हाला cos 7π/4 विचारला आहे ना, cos 7π/4 तोच डिग्रीमध्ये किती झाला, cos 315, बरोबर. आणि म्हणजे तो किती आहे, 45 काढायचा आहे आपल्याला, म्हणजेच किती, cos 45, कारण तो चौथ्या क्वाड्रंटमध्ये आला. लिथानी 315च लिहायचा आहे, बट व्हॅल्यू लिथानी मला 45ची व्हॅल्यू लिहायची आहे. आणि cos 45 किती असतो, 1/√2 असतो, ओके. ह्या व्हॅल्यूज पाठ करावं लागतील आपल्याला, बरं करे. sin 7π/4 म्हणजेच किती, sin 315. अगेन लिथानी मी 315 लिहिला इथं, बट व्हॅल्यू लिथानी कोणाची लिहायची मला, 45ची. sin 45 पण किती असतो, 1/√2, ओके. आता आणखीन एक तुम्हाला मी सांगतो बघा, जे आपल्याला लागणार इम्पॉर्टंट. मी इथं पुन्हा क्वाड्रंट सिस्टम इथं ड्रॉ करतो. 10वीपर्यंत काय होतं माहिती आहे का, आपल्याला फक्त एकच क्वाड्रंट होता पहिला, त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री होती, ओके. 11वी 12वीला आपल्याला 4ही क्वाड्रंट बघायचे. आता एक इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो, त्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. फंक्शन कोणते, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, ठीक आहे. ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंड, हा झाला पहिला क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि त्याचा रिसिप्रोकल कोण, कोसेक, बरोबर ना, हेच फक्त पॉझिटिव्ह असतात. बाकी सगळे निगेटिव्ह झाले. बाकी कोण कोण आहे मग, कॉस सेक टॅन कॉट सगळे निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह असतात, ओके. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस अँड सेक हे पॉझिटिव्ह असतात, यांच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येतात किंवा यांचे आन्सर पॉझिटिव्ह येतात, ठीक आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, ओके. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आता आपल्या एक्झाम्पलकडे या. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे, हे बघा इथं अँगल चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे. चौथ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे, बरोबर. सो इथं जी कॉसची व्हॅल्यू लिहिली ना तुम्ही, ओके, ही कॉसची व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह आहे चौथ्या क्वाड्रंटमध्ये. बट कॉस सोबत आणखीन कोण पॉझिटिव्ह आहे चौथ्या क्वाड्रंटमध्ये, सेक, बरोबर. कॉस आणि सेक दोघंच पॉझिटिव्ह आहे. मग साइनची जी व्हॅल्यू तुम्ही काढली आहे चौथ्या क्वाड्रंटमध्ये, ही काय असणार आहे, मायनस. समजलं काय केलं मी. आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये बघा, चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. सो कॉसचा आन्सर तुमचं पॉझिटिव्ह आलं आणि साइन तिथं निगेटिव्ह आहे. जे पॉझिटिव्ह आहे फक्त तेवढेच लिहिले मी इथं तुमच्या लक्षात राहण्यासाठी. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे फंक्शन पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. सो कॉस पॉझिटिव्ह आहे, सो कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह, ओके. आता इथं आपल्या दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे आपल्याला.
ओके. सो काय दिलं होतं आपल्याला, झेड इज इक्वल टू √2. ओके, इन द ब्रॅकेट आपण दोन्ही व्हॅल्यू काढल्यात बघा. कॉस 7π/4 पण काढलाय हे बघा, इथं कॉस 7π/4 आहे आणि इथं आय साइन 7π/4 आहे. किती आलाय कॉस 7π/4, 1/√2. सो लिहा इथं 1/√2 प्लस आय साइन π/4 किती आलाय -1/√2. बरोबर. √2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. √2 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा √2 कॅन्सल झाला, इथं राहिला 1. बरोबर. इथून इथं मल्टिप्लाय केल्यावर प्लस मायनस मायनस झालं, परत इथलचा √2 आणि हा डिनॉमिनेटरचा √2 कॅन्सल होईल, काय राहिला आय. सो आपलं आन्सर आलं झेड इज इक्वल टू 1 - आय. ओके, हे झालं आन्सर. तुम्ही नवीन काय शिकले माहिती आहे याच्यामध्ये आज, की हायर अँगल कॅल्क्युलेट कसे करतात. ओके ना. सो अजून आपले 2-3 प्रॉब्लेम होतील बघा याच्यावरती. सो सिम्पल आहे, काय अवघड नाही. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करायचे असे. सो हे एकदम क्लिअर होऊन जाईल. ट्रिग्नोमेट्री आपलं बाकी, त्यामुळे तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटलं असेल, बट सिम्पल आहे. ठीक आहे. ओके. सो ह्या मेथडने आपल्याला जायचं. आता तिसरा एक्झाम्पल आहे बघा. आता थर्ड एक्झाम्पल नंबर 3. e⁻⁵ झेड इज इक्वल टू e⁻⁵ हा प्रॉब्लेम आहे. ओके. हा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दिला आहे. सो एक्सपोनेन्शियल फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो आपला, r × e⁻⁴ बरोबर. मग मला सांगा रे, आरची व्हॅल्यू काय, इथं आर म्हणजे ईचा कोइफिशियंट आहे, इथं काहीच नाही म्हणजे किती 1. बरोबर. आणि थिटाची व्हॅल्यू किती सांगा, थिटाची व्हॅल्यू आहे 5π/6. बरोबर. ओके. आता मी काय करतो, याला पोलार फॉर्ममध्ये लिहितो. देअरफॉर पोलार फॉर्म काय असतो, झेड इज इक्वल टू r इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. पोलार फॉर्ममध्ये मी यासाठी लिहितो की आपल्याला कॅल्क्युलेट करायला सिम्पल जातं. ओके ना. आरची व्हॅल्यू 1 आहे. सो कॉस थिटा किती 5π/6 प्लस आय साइन परत थिटा किती 5π/6. ठीक आहे. आता मला याला सॉल्व करायचं आहे. आता थिटा किती दिला आहे बघा तुम्हाला, थिटा आहे आपला 5π/6. याला कशामध्ये कन्वर्ट करा अगोदर, डिग्रीमध्ये. सो 5 इंटू हा π/6, π/6 किती असतो 30. मग 5 इंटू 30 किती झाला अँगल आपला 150 डिग्री. ओके. पॉझिटिव्ह आहे, सो अँटी क्लॉकवाईज रोटेशन. सो सेम मेथड पुन्हा मी इथं क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करतोय. ठीक आहे. इथलचा अँगल 0, इथं 90, 180, इथं 270, परत इथं किती येतो मग 360. मला सांगा रे किती अँगल आला आहे आपला आता, 5π/6 म्हणजे 150 आहे. बरोबर. 150 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल रे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये अप्रॉक्सिमेट इथं मी त्याला ड्रॉ केलं. सेम प्रोसेस फॉलो करायच्या. इथं मी काय केलं मग, एक रे ड्रॉ केला. हा थिटा आहे तुमचा 150 डिग्री. बरोबर. मी कलर चेंज करतो पेनचा. आता काय करायचं, याला मी ओ नाव दिलं. या रेवरती एक पॉईंट घेतला तुम्ही. ओके. पॉईंट नाव दिलं ए. ऑलवेज काय करायचं आहे, त्या ए पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. परपेंडिक्युलर पण ड्रॉ केला आहे. ओके. आता काय करायचं, इथं जो एक ट्रायंगल तयार झाला ना तुमचा OAM, ह्या ट्रायंगलच्या आतमधला अँगल मला फाइंड आउट करायचा असतो. आतमधला कोणासोबत तयार होणारा, एक्स ॲक्सिस सोबत तयार होणारा. सो इथून तर इथपर्यंत 150 आहे आणि इथपर्यंत जर तुम्ही आले असते तर 180 झालं असतं. सो ट्रायंगलच्या आतमधला अँगल किती राहिला रिमेन, तो राहिला 30 डिग्री. येस, तो किती राहिला 30 डिग्री. बरोबर. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, कॉस 5π/6 आणि साइन 5π/6. हे बघा आता इथं लिहितो मी. आपल्याला दोन व्हॅल्यू कोणत्या फाइंड आउट करायच्या, कॉस 5π/6 म्हणजेच किती डिग्रीमध्ये तो 150 आहे. आणि दुसरी व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची आपल्याला, साइन 5π/6 म्हणजेच डिग्रीमध्ये किती येते साइन 150. बरोबर. पण आता लिथानी 150 किंवा 5π/6च लिहायचं, पण लिथानी व्हॅल्यू कोणाच्या लिहायच्या आपल्याला 30 डिग्रीच्या लिहायच्या. सांगा मग कॉस 30 किती असतो,
कॉस 30 असतो रूट रूट 3 3/2 by 2 आणि साइन 30 किती असतो 1/2 बरोबर 1 up. येस. आता इथं व्हॅल्यू पुट करू आपण. हे बाई इक्वेशन आहे आपलं पोलार फॉर्मचं. ओके सो झेड इज इक्वल टू एक अजून राहिलं बघा. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे इथं सेकंड क्वाड्रंट बरोबर. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोणते अँगल पॉझिटिव्ह असतात हे बघा. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे बरोबर. म्हणजे इथं साइनची जी व्हॅल्यू ती राहील पॉझिटिव्ह बट कॉसची व्हॅल्यू काय होईल निगेटिव्ह कारण आपण सेकंड क्वाड्रंट बरोबर. सो झेड इज इक्वल टू आरची व्हॅल्यू 1 आहे इन ब्रॅकेट कॉस 5π/6 हे बघा इथं कॉस 5π/6 प्लस आय साइन 5π/6 सांगा कॉस 5π/6 काय आहे हे बघा काढलं तुम्ही इथं मायनस रूट 3/2 बरोबर प्लस आय इंटू साइन 5π/6 किती आलेला आहे 1/2 ब्रॅकेट ओपन करा फक्त. आता 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काही चेंज होणार नाही आहे. सो आपलं फायनल आन्सर आलं मायनस रूट 3/2 प्लस 1/2 दिस इज द फायनल आन्सर. खूप सिंपल आहे बघा हे 3 मार्काचे एक्झाम्पल. ओके ओके नेक्स्ट नंबर 4 5 काय असेल तो 5 असेल ना. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला झेड इज इक्वल टू 7 इन ब्रॅकेट कॉस minus 5π/6 plus I sin minus 5π/6 चेंज काय आलं बघा. 5π/6 आपण आता वरती सॉल्व्ह केलंय बघा. हा अँगल आपला 5π/6 होता बरोबर पण इथं तो मायनस आहे. चॅप्टर नंबर 1 तुम्हाला आठवत असेल बरोबर. थिटा किती दिला आपल्याला इथं मायनस 5π/6 आहे म्हणजे निगेटिव्ह अँगल आहे. याचं डिग्रीमध्ये किती होईल पुन्हा तेच मायनस 5 × 30 किती मायनस 150 डिग्री. कोण सांगतो रे मला निगेटिव्ह अँगल आल्यावरती काय चेंजेस करतो आपण. येस विसरले निगेटिव्ह अँगल आल्यावरती आपण रोटेशन घेतो अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज. पॉझिटिव्हचं कसं घेतलं आपण रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तर निगेटिव्ह अँगल कसं घ्यायचं आपल्याला क्लॉकवाईज. येस स्टार्टिंग 0 पासूनच होणार. क्वाड्रंट्सचा नंबर चेंज होत नाही. हा आपला पहिलाच क्वाड्रंट राहणार. हा आपला सेकंड क्वाड्रंट. हा आपला थर्ड क्वाड्रंट. दिस इज फोर्थ क्वाड्रंट बरोबर. हे चेंज नाही होणार. आता बघा इथून मी अँगल स्टार्ट करतोय क्लॉकवाईज रोटेशन घ्यायचं आहे आपल्याला. इथून इथपर्यंत किती झाला 90 डिग्री बरोबर. इथून इथपर्यंत घ्या किती होईल 150 होईल. कारण जर तुम्ही ह्या लाईनपर्यंत जर गेले तर किती होतो तो अँगल मग 180 होईल. आपल्याला 150 लागतो. सो इथं थांबा बरोबर. इथं एक रे ड्रॉ केला मी. हा थिटा किती झाला आता मायनस 150 डिग्री. ओके आता ह्या ओरिजिनला मी ओ नाव दिलं. इथं एक पॉईंट घेतला बघा ए. इथून काय करायचं ऑलवेज एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. हा झाला परपेंडिक्युलर. याला मी यम नाव दिलं बरोबर. इथपर्यंत अँगल आपला 150 आहे. मला काय लागतो ट्रायंगलच्या आतमधला अँगल लागतो हा बरोबर. किती होईल रे अँगल आतमधला इथपर्यंत 150 आहे. आतमधला अँगल किती होईल इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे किती असतं 180. येस एनीवन 30 डिग्री. व्हेरी गुड. आतमधला अँगल किती झाला परत 30. ओके आता आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे थर्ड वर करे बरोबर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे परत सेम व्हॅल्यू दॅट इज कॉस मायनस 5π/6 म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आपल्याला कॉस मायनस 150. लिहिताना असंच लिहायचं आहे पण आता आन्सरमध्ये व्हॅल्यूज लिहायचे तुम्हाला 30च्या. सो कॉस 30 किती असतो 1/2 का रूट 3/2 सॉरी हा कॉस 30 किती रे रूट 3/2. नेक्स्ट साइन मायनस 5π/6 इज इक्वल टू किती साइन डिग्रीमध्ये मायनस 150 बरोबर. त्याची व्हॅल्यू किती असते 1/2. आता आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे आपण हे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं टॅन आणि कॉट. हे बा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. टॅन आणि कॉट हो
तो बरोबर आहे. मग साइन आणि कॉस दोन्ही व्हॅल्यू कशी येतील या प्रॉब्लेममध्ये? आता मायनस, हे मायनस, हे पण मायनस. ओके, मग आपला आन्सर काय येईल? झेड इज इक्वल टू, हे बघा इथं व्हॅल्यूज पुट करा. बाहेर किती आहे? 7, बरोबर. सो 7 इन ब्रॅकेट कॉस मायनस 5π/6 याची व्हॅल्यू आली मायनस √3/2 प्लस आय, आणि साइन मायनस 5π/6 याची व्हॅल्यू किती आली? मायनस 1/2. ब्रॅकेट कम्प्लीट. सो फायनली फक्त 7ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो वी गेट द फायनल आन्सर -7 √3/2, बरोबर. हे प्लस हे मायनस, मायनस 7/2i, हे झाला आन्सर. 7ने फक्त मी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. सो -7 × √3/2, इथलचा प्लस हा मायनस, मायनस 7/2i. ओके, समजलंय. नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम. e⁻⁴π/3 z इज इक्वल टू e⁻⁴π/3i. ओके, कोणत्या फॉर्ममध्ये हा प्रॉब्लेम? एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. एक्सपोनेन्शियलचा स्टँडर्ड फॉर्म कसा असतो? r × e⁻⁴ बरोबर. मग सांगा आरची व्हॅल्यू किती? ईचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1. येस. आणि थिटाची व्हॅल्यू किती? -4π/3. याला मी कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो आता? पोलार फॉर्ममध्ये. देअरफॉर पोलार फॉर्म. सो झेड इज इक्वल टू, पोलार फॉर्म काय असतो? आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे. सो झेड इज इक्वल टू, आरची व्हॅल्यू 1 आहे, कॉस किती थिटा? -4π/3 प्लस आय साइन किती थिटा? -4π/3, बरोबर. आता -4π/3 साठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. सो थिटा इज इक्वल टू, थिटाची व्हॅल्यू आहे -4π/3. याला मला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. सो -4 × π/3, π/3 किती असतो? 60. हा झाला -240 डिग्री. आपण डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. सो तुम्हाला सगळ्यांना येतं हे. आता मला -240 अँगल मार्क करायचा आहे बघा. ठीक आहे. सो इथंच मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. समजा ही क्वाड्रंट सिस्टीम आहे आपली. अँगल पुन्हा निगेटिव्ह येतोय बरं. खरं आहे, अँगल निगेटिव्ह म्हणजे आपल्याला रोटेशन कसं घ्यायचं आहे? क्लॉकवाईज. ओके, बघा रे, इथून इथपर्यंत झाला 90, 90 + 90 180, इथपर्यंत 180 अँगल झाला. जर मी ह्या ॲक्सिसपर्यंत जर गेलो तर 270 होईल. आपल्याला अँगल दिला आहे 240, म्हणजे तो इथं येईल बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये अप्रॉक्सिमेट इथपर्यंत आला असं कन्सिडर करू आपण, बरोबर. इथून काय करायचं असतं? एक रे ड्रॉ केला मी. इथपर्यंतचा जो अँगल आहे ना आपला, ह्या पॉझिटिव्ह म्हणजे ह्या एक्स ॲक्सिसपासून तर इथपर्यंत क्लॉकवाईज रोटेशनमध्ये, तो किती आहे? -240 झाला. ओके ना. ह्या ओरिजिनला मी नाव दिलं O. आता याच्यावरती एक पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला. पॉईंट घेतला मी A. इथून काय करायचं आहे? ऑलवेज एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. केला खाली ड्रॉ, एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर, बरोबर. याला मी समजा नाव दिलं M. आता इथं जो ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला? एक ट्रायंगल तयार झालाय बघा. हा O पासून A पर्यंत, बरोबर. A to M, M to O, हा जो ट्रायंगल तयार झाला याच्यामधला आतमधला मला अँगल लागतोय. हे बघा रे, इथून तर इथपर्यंत लास्टपर्यंतचा अँगल तुमचा 240 आहे, बरोबर. त्यानंतर ह्या लाईनपर्यंतचा अँगल आपला असतो 180 डिग्री. इथपर्यंत 240, इथपर्यंत 180, म्हणजे ट्रायंगलच्या आतमधला अँगल किती राहिला असेल आता रिमेन? हे बघा, इथपर्यंत आहे 180, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला अँगल दिलेला आहे 240. सो ट्रायंगलच्या आतमध्ये इथलचा अँगल किती असेल? ट्रायंगलच्या आतमधला एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल एनीवन कोण सांगताय मला? फास्ट सांगा जर तुम्हाला येत असेल तर. 30 कुठे येईल बघा? हा जो रिमेनिंग अँगल 30 येईल, कारण हा जर 180 असेल तर इथं 270 येणार आहे, बरोबर ना. हा रिमेनिंग अँगल 30 आहे आपला. इथपर्यंत ह्या रे पर्यंतचा अँगल 240 आहे, आणि ह्या एक्स ॲक्सिस पर्यंतचा अँगल आपला 180. किती? 60 येईल. 60 आतमधला अँगल 60 येईल बघा.
हा 240 आहे इथपर्यंत, ह्या रेपर्यंत, बरोबर. आणि हा एक्स ॲक्सिसपर्यंत 180 आहे. मग राहिलेला अँगल किती आहे आतमधला? 60. 30 अँगल हा बाहेरचा आहे. 240 आणि इथं 30 जर तुम्ही ॲड केले ना, इथं बरोबर 270 येईल. ओके ना. हा बाहेरचा अँगल 30 आहे. मला ट्रायंगलच्या आतमधला लागतो, तो अँगल किती आहे आपला? इथं 60 आहे. ओके. सो आपल्याला जे आता व्हॅल्यूज लागतात ते मी इथं सांगतो. इथं कॉस -4π/3 म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं होता? कॉस -240, बरोबर ना. व्हॅल्यूज कोणाच्या लिहायच्या आपल्याला? आता 60च्या लिहायच्या. मग सांगा रे, कॉस 60 किती असतो? 1/2, बरोबर आहे ना. नेक्स्ट साइन -4π/3 इज इक्वल टू, म्हणजेच किती झाला हा? साइन -240. सांगा साइन 240 किती असतो? 240 म्हणजेच साइन 60. 60ची व्हॅल्यू किती? साइन 60 असतो √3/2. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये इथं? सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह? साइन आणि कोसेक. सो आपल्याला काय करायचं आहे? साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील, साइन पॉझिटिव्ह, सो कॉस काय झाला? निगेटिव्ह. ओके. सो देअरफॉर झेड इज इक्वल टू, व्हॅल्यूज पुट करा आपल्या त्या पोलर फॉर्ममध्ये. बाहेर 1 आहे, 1 नाही लिहिला तरी चालेल, ठीक आहे. सो डायरेक्ट कॉस -4/3 किती व्हॅल्यू आहे? -1/2 प्लस आय साइन √3/2 इंटू आय. सो दिस इज द फायनल आन्सर. -1/2 प्लस √3/2 आय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, इथं आपल्याला फक्त काय काढता आलं पाहिजेत? अँगल्स. अँगल जर काढता आले तर तुम्हाला अँगल म्हणजे अँगलच्या व्हॅल्यूज वगैरे काढता आल्या तर हे तुम्हाला प्रॉब्लेम सिम्पल जातील. ओके, समजलं हे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण आज शिकलो बघा की जर तुम्हाला पोलर किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर एक्झाम्पल दिलं असतील तर त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये झेड इज इक्वल टू a प्लस IBच्या फॉर्ममध्ये आणले. ठीक आहे. थोडेसे किचकट तुम्हाला यासाठी वाटले असतील की इथं अँगल्स वगैरे येतात, हायर अँगल, पण आपलं ट्रिग्नोमेट्री चॅप्टर झाल्यावरती हे तुम्हाला खूप सिम्पल जाईल. तरी मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस सांगितली की आपण ते हायर अँगल कसे फाइंड आउट करतोय. एक दुसरी पण मेथड आहे अलाइड अँगल. ओके, बट ती आपण ट्रिग्नोमेट्रीच्या वेळेसच स्टडी करू. सो तुम्हाला मग जी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही हे सेम प्रॉब्लेम परत सॉल्व करू शकता. ठीक आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट लेक्चरला आपण चालू करणार आहे डी मोर्स थेरम. ठीक आहे, डी मोर्स थेरम, त्यानंतर क्यूब रूट ऑफ युनिटी, आणि मग आपल्याला स्टडी करायचं स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, जो याच्या अगोदरचा पार्ट ॲक्च्युअल आपल्या टेक्स्टबुकमध्ये, पण त्याला आपण शेवटी घेणार आहेत. ठीक आहे. सो कोण कोण प्रेझेंट आहे मला बघू द्या एकदा. सिद्धी आहे, साक्षी आहे, परत ओके, सृष्टी आहे, पंडित आणि प्रेम. श्रेयश पंडित नावाने कोण जॉईन आहे? श्रेयश पंडित